मंचर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार रजनीगंधा बानखेले यांनी आज मंचर परिसरातील प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये आपला प्रचार दौरा केला। या दौऱ्याला मतदारांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे। या प्रचारामध्ये महाविकास आघाडीचे नेते राजाराम बानखेले यांनी स्वतः मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि प्रचाराची धुरा सांभाळली। प्रचाराला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना राजाराम बानखेले यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला। ते म्हणाले, रजनीगंधा बानखेले यांना मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील विरोधक मंडळी गोंधळलेले आहे। आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आज विरोधकांना 2-2 राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना सभा घ्यावी लागत आहे। यावरून महाविकास आघाडीला किती मोठा पाठिंबा मिळत आहे हे स्पष्ट होते। बानखेले यांनी पुढे विश्वास व्यक्त केला, परंतु मंचरची जनता सुज्ञ आहे, ते आम्हाला 100% निवडून आणतील अशी आम्हाला खात्री आहे। प्रचार मुदतीबद्दल बोलताना राजाराम बानखेले यांनी माहिती दिली की प्रचार 30 तारखेला थांबणार आहे, परंतु निवडणूक आयोगाने मुदत 1 दिवस वाढवून दिल्यामुळे आता महाविकास आघाडीची जाहीर सभा 1 डिसेंबर रोजी होणार आहे। रजनीगंधा बानखेले यांच्या प्रचाराला मिळत असलेल्या जनतेच्या प्रतिसादाने निवडणुकीची लढत अत्यंत चुरशीची झाली आहे। शहरामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनीगंधा बानखेले यांचा प्रचार प्रभाग क्रमांक 8 आणि 9 यामध्ये करत आहोत। कारण या ठिकाणी आमचे प्रभागातील उमेदवार नाही आहेत, त्यामुळे मी स्वतः या उमेदवारांच्या सोबत फिरत आहे आणि संपूर्ण मंचर शहरामध्ये मागील 8-10 दिवसामध्ये पार वाडी वस्तीवरती घरघर आम्ही फिरतोय। सर्वसामान्य जनतेतून मंचरचा स्वाभिमान जपण्यासाठी आम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे आणि तो पाठिंबा पाहून समोरची विरोधी पक्षाची दोन्ही सत्ताधारी मंडळी आज मेटाकुटीला आलेले आहेत आणि निश्चितपणाने त्यांचा आत्मविश्वास घसरलेला आहे। त्यांना माहिती आहे मंचरची पार्श्वभूमी, मंचरचा इतिहास, कारण मंचरची जनता ही स्वाभिमानी आहे। आपला स्वाभिमान विकून बाहेरच्या लोकांचं नेतृत्व मंचर कदापि स्वीकारणार नाही। आम्ही मंडळी गेली 40-50 वर्ष या मंचर शहरामध्ये काम करत आहोत। घराघरामध्ये आमचा परिचय आहे आणि निश्चित प्रकारे आज तुम्ही पाहिलं असेल तर आमच्या एका छोट्या मुलीच्या पराभवासाठी एक आता कॉलेजला शिकत असणारी मुलगी आम्ही त्यांच्या समोर उभी केलेली आहे। या मुलीचा उच्च शिक्षणाचा, तिच्या तरुण वयाचा धसका समोरच्या विरोधकांनी एवढा घेतलेला आहे, तिला मिळणारा प्रतिसाद पाहून ही मंडळी फार आता गोंधळलेल्या अवस्थेत आहेत। म्हणून दोन्ही सत्ताधारी पक्ष आज मी जे बोलतो तुम्हाला, या सगळ्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत। आज सकाळी राज्याचे एक मुख्यमंत्री अजितदादा पवार येऊन गेले, त्यांनी सांगितलं तिजोरीच्या चाव्या माझ्या हातामध्ये आहे, पाहिजे तेव्हा तिजोरी तुमच्यासाठी मी खाली करील। नंतर दुपारी एकनाथ शिंदे आले, ते म्हणले यापूर्वी 100 कोटी तुम्हाला दिलेले आहेत, अजूनही 500 कोटी देईल। म्हणले यापूर्वीचे कामं मी आणलेली आहेत, कोणी काही महापूर सांगितलं तर महापूर आणायचं माझ्या हातात आहे, आयजीचे जेव्हा बायजे उधार म्हणले कामं मी करतोय आणि हे या ठिकाणी नाचतायत। म्हणजे यांच्यामध्ये आज कलगीतुरा चालू झालेला आहे आणि या सगळ्या भूलतापांना मंचरकर भुलणार नाहीयेत। मंचरची जनता ही स्वाभिमानी आहे। निश्चितपणाने मला खात्री आहे की आमचे महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार 12 उमेदवार आहेत। मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचे बटन दाबून सर्व जनता ही आमच्या महाविकास आघाडीच्या मागे उभी राहील आणि त्यांचा स्वाभिमान निश्चित प्रकारे जागृत ठेवील। आता मतदानाचा शेवटची तारीख 30 होती, परंतु निवडणूक आयोगाने 1 दिवस आणखी वाढून दिलेला आहे। म्हणजे आमच्या दृष्टीने निश्चितच तो 1 दिवस सुद्धा कामी येईल आणि आता 30 तारखेला जी आम्ही सभा घेऊन उत्तर देणार होतो ते 1 तारखेला सभा होईल। त्यावेळेस निश्चित प्रकारे जे जे या ठिकाणी येऊन वल्गना करून जातील त्यांना उत्तर देण्याचं काम त्या सभेमध्ये आम्ही मंडळी करणार आहोत। मंचर शहराचा प्रचार जसा सुरू झालेला आहे, तुम्ही पाहत आहात, सगळे मंचरकर पाहत आहेत। आम्ही सर्वसामान्य या ठिकाणी नेतृत्व करणारे, मी स्वतः असेल किंवा बाळासाहेब बानखेले असतील आणि आमच्या सोबत उभे राहणारे सगळे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत साध्या सामान्य कुटुंबातील आहेत। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं, जशी त्यांनी प्रचार सभा घेतली ते दुसऱ्या दिवसापासनं या ठिकाणी स्वतः आमदार वळसे पाटील माजी मंत्री आहेत, त्यांची बायको आहे, त्यांची मुलगी आहे। दुसऱ्या बाजूला शिवाजी आढळराव पाटील आहेत, त्यांची बायको कल्पना आढळराव आहेत, मुलं उद्या परवा येतील। म्हणजे एकंदरीत मंचर शहरामध्ये असं वाटतंय का सत्यनारायणाच्या पूजा आहेत आणि हे जोडी जोडीनं अख्ख्या घराघरात पूजेला जात आहेत किंवा कुठेतरी रिसेप्शनचा कार्यक्रम आहे। म्हणजे हा कौटुंबिक सोहळा या मंडळींनी चालू केलेला आहे। आज यांना दारापर्यंत
घरापर्यंत आणि लोकांच्या पायाजवळ नेण्याचं काम आम्ही मंडळींनी केलेले आहे. एक तरुण मुलगी आणि हे सगळे आमचे एक चांगल्या प्रकारचे सुसंस्कृत, स्वाभिमानी आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देण्याचं काम केलेलं आहे. पहा, माणसाचं चारित्र्य स्वच्छ असेल, स्पष्ट वक्तपणा असेल आणि काम प्रामाणिक करण्याची भूमिका असेल तर समोरची माणसं किती जमिनीवर येतात हे आपण पाहिलेलं आहे. आणि मंचरकर याच्यापेक्षा आणखी त्यांना गुडघे टेकायला लावतील याची मला खात्री आहे. आता हे सत्यनारायणाच्या पूजेसारखे निघालेले जोड्या ह्या असत्यनारायणाची जोडपी आहेत आणि ती मंचरच्या प्रचारामध्ये उतरली आहेत. आता सत्यनारायण या असत्यवाल्यांना किती पावतोय ते तुम्ही पाहाल, कारण ते सतत खोटं बोलण्याचं काम करतायत. खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं, म्हणजे सत्यनारायणाला जायचं पण असत्य सोबत घेऊन जायचं, अशी भूमिका घेऊन निघालेली ही मंडळी आहेत. आणि मंचरकर निश्चित या असत्याला, या खोट्या नेतृत्वाला कशा प्रकारे माघारी फिरवतात हे तुम्हाला निश्चित येत्या काही दिवसामध्ये पाहायला मिळेल.